केंद्र शासनाच्या मेरी पंचायत ॲपवर ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे चुकीचे फोटो अपलोड करण्यात आल्याचा आरोप करत बेनिक्रेतील शेकडो तरुणांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारला। भर पावसात ही मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहून विविध विकास कामांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली। तरुणांनी आरोप केला की गावातील पूर्ण आणि अपूर्ण कामांसाठी दुसऱ्या गावातील छायाचित्रे मेरी पंचायत ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत। त्यामुळे या प्रकारामागे भ्रष्टाचार झाला आहे का अशी शंका उपस्थित करण्यात आली। तसंच एका ग्रामपंचायतीचा आयडी आणि पासवर्ड दुसऱ्याकडे कसा गेला याला जबाबदार कोण, पंचायत डाटा ऑपरेटर की ग्रामपंचायत अधिकारी, अनेक वर्ष ग्रामसभा का झाली नाही, अपूर्ण कामं पूर्ण का करण्यात आली नाहीत, ग्रामपंचायतीला आलेले साहित्य वापरलं का गेलं नाही, अपूर्ण कामं ॲपवर पूर्ण झाल्याचं का दाखवलं, चुकीचे फोटो कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करण्यात आले आणि यामागे संबंधित कंत्राटदारांचा हात आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली। सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून 9 सदस्यांची प्रशासक समिती कार्यरत आहे। या समितीच्या प्रमुखपदी माजी सरपंच छाया मनोहर कळके काम पाहत आहेत। गावातील अनेक विकास कामं प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ती पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणांनी केली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्मिता सूर्यवंशी यांनी 4 दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार केला जाईल। त्यानंतर ग्रामसभा घेऊन तो सार्वजनिक करण्यात येईल। तसंच चुकीचे फोटो अपलोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। या बैठकीत तरुणांनी प्रशासक समितीच्या सदस्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विविध विकास कामांबाबत जाब विचारत संतप्त भावना व्यक्त केल्या। दरम्यान आजच्या काळात अनेक तरुण विविध कारणांमुळे सामाजिक प्रश्नांपासून दूर राहत असल्याचं चित्र दिसतं। मात्र बेनिक्रेतील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकास कामांबाबत प्रशासनाला थेट प्रश्न विचारत पारदर्शकतेची मागणी केली। गावाच्या विकासासाठी जागरूक नागरिक म्हणून त्यांनी घेतलेली ही भूमिका आदर्शवत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली।